गीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता। ओम श्री परमात्मने नमः. त्रिगुणात्मिका प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. माया म्हणजे काय आणि प्रकृती म्हणजे काय. साधारण हे दोन्ही शब्द सारखेच वाटतात, पण त्यामध्ये फरक आहे बरं का. माया म्हणजे परमात्म्याची सुप्त शक्ती आहे. माया ही परमात्म्याची एक शक्ती आहे, ती सुप्त आहे. ती सुप्त शक्ती जेव्हा कार्यान्वित होते, म्हणजे ती जेव्हा प्रकर्षाने क्रियाशील होते, प्रकृती, प्र हा उपसर्ग आहे, प्र म्हणजे प्रकर्षाने आणि कृती करते. प्रकर्षाने जेव्हा ती क्रियाशील होते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. ईश्वर जेव्हा स्वतःच्या इच्छेने म्हणजे मायेने प्रकृतीचा अंगीकार करतो, म्हणजेच तो सगुण साकार रूप धारण करतो, म्हणजेच जन्मतो, किंवा त्यालाच आपण अवतार घेतो असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मायेपासूनच प्रकृती निर्माण होते आणि म्हणजे तेव्हा ही विश्वचालक शक्ती आहे ती खाली उतरते, म्हणजेच त्या मायेची प्रकृती होते. साधं एक आणखीन उदाहरण बघूया. आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये कितीतरी सुप्त गुण असतात. कुणाला चित्रकला येते, कुणाला नृत्य येतं, कुणाला छान आवाज असतो, पण सगळ्या सुप्त गुणांना पुढे वाव मिळत नाही. काही गुणांना वाव मिळतो. तसंच या मायेच्या सुप्त शक्तीमधल्या काही गुण असतात, ते कार्यान्वित होतात तेव्हा त्याची प्रकृती होते, प्रकर्षाने क्रियाशील. असा माया आणि प्रकृतीमध्ये फरक आहे. तेव्हा खाली उतरल्यावर काय होतं तर जड आणि चैतन्याचा संयोग होतो. जडामध्ये म्हणजे चैतन्यामध्ये जड मिसळते, जाणीवेमध्ये नेणीव मिसळते. विकास होतो म्हणजे काय, प्रकृतीचा विकास तर म्हणजे तरी काय आहे तर विकास म्हणजे चैतन्याची अधिकाधिक अभिव्यक्ती आहे. जडाचं पूर्ण चैतन्यात रूपांतर होणं ही विकासाची अखेरची स्थिती आहे. आणि जड आणि चेतनातलं अंतर जेव्हा संपेल तेव्हा ती निर्द्वंद्वावस्था आहे. माया आणि प्रकृती याच्याबद्दल आपण जाणून घेतो. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृती रष्टधा, ही माझी अष्टधा प्रकृती आहे असं सांगितले. कुठली अष्टधा प्रकृती? पंचमहाभूत आहे. भूमी म्हणजे पृथ्वी, आप माहिती आपल्याला जलतत्व, अनल म्हणजे तेज, वायू म्हणजे वायू, आणि खम म्हणजे आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या जोडीला, या पंचमहाभूतांच्या जोडीला मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं एकत्रीकरण झालं की तीच अष्टधा प्रकृती होते. नाव तर आपण अनेक वेळा ऐकलंय अष्टधा प्रकृती, पण नक्की म्हणजे काय आहे तर या सगळ्याची 8 प्रकारामध्ये विभागलेली अशी ही माझी प्रकृती आहे. आता ही प्रकृती सुद्धा कशी आहे, ही अपरा प्रकृती आहे आणि ह्याच्या पलीकडे परा प्रकृती आहे. अपरा आणि परा म्हणजे ज्याच्या योगाने हे सगळं धारण केलं जातं ती परा प्रकृती, आणि ही आहे दिसतीये जी ती अपरा प्रकृती आहे. अपरा याचाच अर्थ अलीकडची प्रकृती आहे. सगळं भूत मात्र या प्रकृती पुरुषापासूनच उत्पन्न झालंय. मी मात्र या सगळ्यापासून वेगळा आहे. चैतन्य हे सगळ्यापासून म्हटलं तर अलिप्त आहे. या सगळ्याला पुरुष प्रकृती म्हणा, शिवशक्ती म्हणा, ब्रह्ममाया म्हणा, किंवा रई आणि प्राण म्हणा, किंवा अगदी आजच्या भाषेत म्हटलं तर एनर्जी आणि मॅटर म्हणा. एकोहम बहुस्याम प्रजायेयम असा मूळ संकल्प होता. परब्रह्माला मूळ स्फुरण जेव्हा झालं तेव्हा पहिली हालचाल झाली. परब्रह्माला बघा ना, हालचाल, स्फुरण झालं म्हणजे हालचाल होते, आणि हालचाल झाली म्हणजे ध्वनी होतो. पहिला ध्वनी कुठला होता तर पहिला ध्वनी जो निर्माण झाला तो प्रणव ध्वनी. प्र अधिक नव, नवीन ध्वनी निर्माण झाला, आणि तो प्रणव कसा आहे तो नित्य नूतन आहे असा ध्वनी निर्माण झाला. प्रणव म्हणजेच ओंकाराची निर्मिती झाली. म्हणजे शुद्ध ब्रह्म, केवल ब्रह्म एक पायरी खाली उतरलं आणि त्याचं शबल ब्रह्म झालं. सोन्यापासून दागिने घडवायचे असले
तर सोन्यामध्ये थोडी तरी मिसळ करावी लागते. अगदी चोख सोन्याचे दागिने घडवता येत नाही. तसंच हे शुद्ध ब्रह्म खाली उतरलं म्हणजे या ज्याच्यातनं ते निर्माण झाले, ज्याच्यापासनं हे स्फुरण मिळाले, ते थोडंसं 24 कॅरेटचं 23.5 कॅरेट झालं, शबल ब्रह्म झालं. आणि मग त्या शबल ब्रह्मापासून या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. अष्टधा प्रकृती म्हणजे काय हे आज आपण थोडंसं आणखीन विस्तारात जाऊन असं खोलपणाने जाणून घेणार. म्हणजे बघा आता, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही तत्व कशी आहे, पंचमहाभूतांची ही तत्व कशी आहेत, तर ती स्थूलाकडनं सूक्ष्म होत जाणारी आहेत. पृथ्वी ही सगळ्यात स्थूल आहे. तिच्या पंच तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पाचही गोष्टी पृथ्वी तत्वामध्ये अनुस्यूत आहेत. पृथ्वी तत्व काय आहेत, आता आपण वेगळ्या पद्धतीने याचा थोडासा अभ्यास करूया. कुठल्याही विद्यापीठाच्या ज्या विद्याशाखा असतात किंवा ज्याला आपण फॅकल्टी म्हणतो, या फॅकल्टीमध्ये आपल्याला काय दिसतं बघा, या 8 विभागामध्ये सगळ्या फॅकल्टीज येतात. काही ठिकाणी परमिटेशन आणि कॉम्बिनेशन सुद्धा करावं लागेल कदाचित. पृथ्वी तत्वामध्ये काय येतं, तर पृथ्वी तत्वामध्ये सगळं भूगोल येतं, भूगर्भशास्त्र येतं, पदार्थ विज्ञान आहे, प्राणीशास्त्र आहे. म्हणजे जे जे घट्ट आहे, जे जे सॉलिड आहे, ज्याला ज्याला वजन आहे, ते सगळं पृथ्वी तत्वामध्ये येतं. म्हणजे ह्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत ना, या सगळ्या पृथ्वी तत्वाच्या अधिपत्याखाली येतात. आपतत्वामध्ये काय येतं, आपतत्वामध्ये जलविज्ञान आहे, रसायन आहे. म्हणजे जे जे फ्लुइड आहे, जे जे प्रवाही आहे, ज्याला वाहतेपणा आहे, ते सगळं आपतत्वाच्या खाली येतं. तेजतत्वामध्ये काय येतं, तर तेजतत्वामध्ये सगळं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स येतं. म्हणजे अनल आहे, अग्नी आहे, विद्युत आहे, हे सगळं या तेजतत्वाच्या अधिपत्याखाली येतं. वायूमध्ये काय येतं, वायूमध्ये सगळे वायू आहेत, अगदी H2O, CO2 किंवा अगदी आपला कुकिंग गॅस म्हटलं तरी चालेल, नायट्रोजन आहे, सगळे वायू या वायू तत्वाच्या खाली येतात. आणि आकाशामध्ये काय आहे, आकाश तत्व सगळ्यात सूक्ष्म असं आहे. या आकाश तत्वामध्ये सुद्धा या विद्येच्या शाखा कुठल्या येतात, तर ज्योतिष आहे, खगोलशास्त्र आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे. हे सगळं ह्या पंचमहाभूतामध्ये बघा कितीतरी शाखा सामावलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 राहिले ना, 5 गोष्टी झाल्या, पण आणखीन 3 राहिल्या, मन, बुद्धी आणि अहंकार. मनामध्ये काय येतं, तर मनाच्या अधिपत्याखाली सगळ्या प्रकारचं साहित्य, म्हणजे अगदी सगळ्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहे, नाटक आहे. नाटक म्हणजे तरी काय आहे, परकाया प्रवेश आहे, दुसऱ्याच्या मनामध्ये प्रवेश आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं लिटरेचर ज्याला म्हणतो, ते सगळं मनाच्या अधिपत्याखाली येतं. बुद्धीच्या अधिपत्याखाली काय काय येणार आहे, तर गणित आहे, तर्कशास्त्र आहे किंवा स्मरणशक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे गणिताच्या अधिपत्याखाली येतात, बुद्धीच्या अधिपत्याखाली येतात. अहंकार काय आहे, तर अहंकारामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे. या सगळ्या गोष्टी या अहंकारामध्ये येतात. म्हणजे बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार या 8 विभागामध्ये संपूर्ण सगळ्या ज्ञानाच्या सगळ्या शाखा अनुस्यूत आहेत. परवाच मला कोणीतरी विचारलं, स्पोर्ट्स कशात येतात, ह्याच्यात कुठे स्पोर्ट्स नाही आहे. पण स्पोर्ट्स जरी म्हटलं किंवा खेळाडू किंवा क्रीडा हा विषय जरी घेतला, तरी क्रीडा विषयामध्ये याच अनेक गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. क्रीडा, कुठलाही खेळ खेळायचा, फुटबॉल खेळायचा आहे, तरी तुम्हाला आधी पृथ्वी तत्व पाहिजे, त्या बॉलमध्ये भरलेली हवा पाहिजे, म्हणजे वायू तत्वही आहे, एनर्जी पाहिजे, म्हणजे सगळंच आलं ना, बुद्धी पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजेत. म्हणजे या अष्टधा प्रकृतीची अनेक परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स करून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. कधी 1 तत्व असेल, 2 असतील, 4 असतील, 8 असतील, या सगळं सगळीकडे आहे. जशी ही अष्टधा प्रकृती बाहेर आहे ना, तशीच आपल्या शरीरात सुद्धा हीच अष्टधा प्रकृती आहे. कशी काय बघूया. शरीरामध्ये जे जे काही घट्ट आहे, म्हणजे अस्थि, मांस, स्नायू, हे सगळं, याला वजन आहे, याला घट्टपणा आहे, ह्याला काहीतरी एक सॉलिड आहे.
हे जे सॉलिड आहे, जे घट्ट आहे, त्या सगळ्याचं अंतर्भाव या पृथ्वी तत्वामध्ये होतं. त्याच्यानंतर आपतत्वामध्ये काय येतं, तर जे जे या शरीरामध्ये लिक्विड आहे, जे फ्लुइड आहे, ते सगळं आपतत्वामध्ये येतं. म्हणजे रक्त, रस, मूत्र, स्वेद या सगळ्या गोष्टी या आपतत्वाच्या खाली येतात. तेज तत्वामध्ये काय येतं, तेज तर अतिशय महत्त्वाचंच आहे शरीरातलं, तेज तर पाहिजेच. अगदी पोटातली भूक हे सुद्धा एक प्रकारचं अग्नितत्व आहे, तेज तत्व आहे. डोळ्यातलं तेज आहे, डोळ्यातली चमक आहे, बुद्धीची चमक आहे, वाणीचं ओज आहे, हे सगळं या तेज तत्वाखाली येतं. वायू तत्वाखाली काय, तर वायूमुळेच तर आपण श्वासोच्छ्वास किंवा लंग्स आहेत, नाक आहे, श्वसन संस्था आहे, या सगळ्या गोष्टी या वायू तत्वाच्या खाली येतात. आणि आकाश काय आहे, तर आकाश तत्व आपल्या शरीरात आहे. बाहेर दिसणारं आकाश नाही, तर शरीरामध्ये जी पोकळी आहे, अगदी 2 हाडांच्या मध्ये म्हणा, 2 स्नायूंच्या मध्ये, किंवा या जी स्पेस ज्याला म्हणतो, ती सगळी आपल्या शरीरात आहे. आणि त्या स्पेसमुळेच या संपूर्ण बॉडीचा बॅलन्स सांभाळला जातो, हा समतोल साधला जातो. म्हणजे ही पंचमहाभूतांचं हे शरीर बनलेलं आहे, हेही आपण जाणतो. मन आहे का, आहे ना. मनाची ताकद तर सगळेच आपण जाणतो. मन आहे आणि हे मनच सगळ्या इंद्रियांना नाचवत असतं, खेळवत असतं. मन तर आहेच. बुद्धी आहे का, बुद्धी आहे ना. शरीरामध्ये बुद्धी आहे, कमी जास्त असेल, एखाद्याची अतिशय उत्तुंग अशी बुद्धी असेल, एखादा मंदबुद्धी असेल, पण बुद्धी प्रत्येकाला आहेच आहे. अहंकार आहे का, तर अहंकारही आहे. अगदी लहान बाळाला सुद्धा एक प्रकारचा अहंकार असतो. अहंकार याचा अर्थ मी आहे. मी शहाणा आहे का, मोठा आहे का, सुंदर आहे का, विद्वान आहे का, श्रीमंत आहे, हा संबंध नाहीये. मी आहे हीच एक प्रकारची अहंता आहे. अशी ही अष्टधा प्रकृती जितकी बाहेर आहे तितकी शरीरात पण आहे, जितकी ब्रह्मांडात आहे तितकीच या पिंडात पण आहे. म्हणजेच या एका श्लोकामध्ये भूमी रापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच, याच्यामध्ये भगवंतांनी या सगळ्या विज्ञानाच्या सगळ्या शाखा अंतर्भूत केल्या आहेत. आणि जर का आपल्याला ज्ञान जाणून घ्यायचं असेल, तर ज्ञान जाणण्यापूर्वी विज्ञान जाणणं सुद्धा आवश्यकच आहे. अथर्वशीर्षामध्ये सुद्धा हेच वर्णन आहे. तर त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं अग्निस्त्वं चंद्रमास, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तसंच इथे सांगितलंय, तू कोण आहेस. परब्रह्मापासून या सगळ्या 8 या प्रकृती, अष्टधा प्रकृती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच या अष्टधा प्रकृतीमध्ये सुद्धा तेच एक परब्रह्म भरून राहिलेलं आहे. या अनेकतेमध्ये सुद्धा ती एकता आहे. या विज्ञानामध्ये सुद्धा ते ज्ञान सामावलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी. या डायव्हर्सिटीमध्ये, या विविधतेमध्ये सगळीकडे एक धागा गुंफलेला आहे. मग परतरन्नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. एका सूत्रामध्ये आपल्या सगळ्यांना हे बांधलेलं आहे. अशी ही माया आहे. असा हा जड आणि चैतन्याचा एक विलक्षण असा संयोग आहे. प्रत्येकामध्ये जडतत्व तर भरपूर आहे, चैतन्य तत्व अंशरूपाने आहे. आपल्याला काय करायचे, तर हे जडत्व आहे ते चैतन्याकडे आपल्याला ते ट्रान्सफॉर्म करायचे. जितकं जास्त चैतन्य तितकाच तो ईश्वरी शक्तीचा विलास आपल्याला जाणवतो, असंही म्हटलेलं आहे. आता आपण या ज्ञानाच्या विद्येच्या शाखांबद्दल तर बोलतो आहोत. या शाखांमध्ये सुद्धा कसं आहे तर बघा, पहिल्यांदा भूगर्भशास्त्र आहे, भूगोल आहे, पदार्थ विज्ञान आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म होत जाणारं ते आहे रसायन. त्याच्यापेक्षा सूक्ष्म होत जाणार आहे ते विद्युतशास्त्र आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे ते अणुविज्ञान आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म मनोविज्ञान आहे. त्याच्यानंतर प्रज्ञाविज्ञान आहे. आणि त्याच्या सगळ्यात शेवटी आहे ते आत्मविज्ञान, किंवा त्यालाच आपण आत्मज्ञान. आत्मतत्वाला जाणून घेणं हे ज्ञान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. विभूती योगामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, अध्यात्म विद्या विज्ञान. स्वतःला जाणून घेणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपण जगाचं ज्ञान करून घेऊ शकतो, पण स्वतःला जाणणं हे अतिशय अवघड आहे. आता म्हणजे बघा, ही शास्त्रांची मालिका सुद्धा कशी आहे, सुसंगत आहे, सुबद्ध आहे, सुसूत्र आहे. आणि गंमत अशी आहे की ही सगळी भौतिक शास्त्र जेव्हा अध्यात्मशास्त्रांच्या सीमांना स्पर्श करतात,
तेव्हाच ती जास्त परिणामकारक ठरतात. खरं म्हटलं ना तर प्रकृतीचा प्रत्येक आविष्कार म्हणजे शिवाचं साकार झालेलं ज्ञानच आहे. खरं तर प्रकृतीच्या सगळ्या विविध अंगांना स्पर्श करणारा असा तो शिव आहे. प्रकृतीच्या अंगांना स्पर्श करणारा पुरुष आहे किंवा शिवशक्ती असंही म्हणू शकतो. तर ही प्रकृती पुरुषाच्या पुरुषरूपी शिवरूपी दर्पणामध्ये स्वतःला पाहते आहे. शिवशक्ती कसे आहेत तर एका विद्वानांनी त्याच्यावर मत प्रगट केलेलं आहे. शिवशक्ती हे एकमेकांचे आरसे आहेत. प्रकृती पुरुष हे एकमेकांचे आरसे आहेत. ही प्रकृती म्हणजे काय आहे तर ही पराप्रकृती आहे. तिच्या हातातला आरसा म्हणजे अपराप्रकृती आहे. ही अपराप्रकृती म्हणजे मूर्ती पाहायची नसते. तिच्यामध्ये तिला आपली मूर्ती दिसते, पण आपल्याला मूर्ती पाहण्यापर्यंत थांबायचं नाही, तर मूर्तीच्यातून पाहायचे, मूर्तीमधून जायचे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. त्यामुळे ही मूर्ती पाहायची नाही तर मूर्तीतून पाहायचे. सगुणातून निर्गुणाचा शोध घ्यायचा आहे. जडातून चैतन्याची अनुभूती घ्यायची. त्यातून प्रगट होणारं जे निराकार रूप आहे ते आपल्याला बघायचे. अशी ही प्रकृती पुरुष फार गंमत आहे. हा शिवशक्तीचा एक डाव चाललेला आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे हे तीनच फासे चराचरातून निनादती. खरं म्हटलं ना तर हे विश्व म्हणजे काय आहे. आपण जर का पॉझिटिव्ह बाजूने सकारात्मकतेकडनं जर विचार केला तर विश्व म्हणजे हे एक आनंद नृत्य आहे. त्याच्यामध्ये शंकराचं तांडव पण आहे आणि पार्वतीचं लास्य पण आहे. जीवनाच्या सगळ्या अंग प्रत्यंगाची सौंदर्यपूर्ण निर्मिती म्हणजेच ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला आणखीन सुंदर बनवणारी कला आहे. ज्ञान आणि कला आहे ही अष्टधा प्रकृती आहे आणि म्हणूनच हे जग इतकं सुंदर आहे. या पुरुष आणि प्रकृती, जड आणि चैतन्य, शिव आणि शक्ती या सगळ्याचा हा संयोग आहे. बघा ना, पुरुष प्रकृती कशी आहे. पुरुष काय आहे तर पुरुष हा पराक्रम आहे. स्त्री ही सहनशीलता आहे. ती सहनशीलता आणि तो पराक्रम. पुरुष शस्त्र आहे तर ती त्याची मूठ आहे. पुरुष आक्रमण आहे तर स्त्री ही समर्पण आहे. पुरुष काम आहे तर स्त्री ही वात्सल्य आहे. प्रकृती म्हणूया आपण, स्त्री नको म्हणायला, प्रकृती. पुरुष आणि प्रकृती बघा ना, पुरुष हा विचार आहे तर प्रकृती ही भावना आहे. धर्म, पुरुष हा धर्म आहे तर प्रकृती ही संस्कृती आहे. पुरुष हा शोध आहे तर प्रकृती ही श्रद्धा आहे. पुरुष हा त्याग आहे तर प्रकृती ही सेवा आहे. पुरुष हा प्रकाश आहे तर प्रकृती ही त्याची सावली आहे. किती जोडपं आपण बघतोय. 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ योगामध्ये सुद्धा आपण पाहिलं, प्रकृती आणि पुरुष हे एक अनादी जोडपं आहे. या जोडप्यामुळेच ही सगळी ह्या सृष्टीचा एवढा विस्तार झालेला आहे आणि या विस्तारातला आपण एक घटक आहोत. किती नगण्य घटक आहोत आपण. खरं म्हटलं तर ह्या पुरुष प्रकृतीच्या विस्तारातले त्यांच्या असंख्य लेकरापैकी मी एक आहे. पण केवढा अभिमान, केवढा गर्व, केवढा ताठा, केवढा अहंकार. पण जेव्हा आपण या प्रकृतीच्या माध्यमातून त्या पुरुषाला पाहतो, त्या पुरुषोत्तमाला पाहतो, त्या परब्रह्माला पाहतो, तेव्हा खरं म्हटलं तर सगळा अहंकार मावळून जायला पाहिजे. आणि मग काय व्हायला पाहिजे तर आपल्या मानवी जीवनाची रचना ही विश्वरचनेशी कशी सुसंगत आहे. मग मला काय करायचंय तर आपल्याला फक्त ताल से ताल मिला. हा संपूर्ण विश्वामध्ये आत्ताही एक प्रणवध्वनी, एक ओंकार नाद निनाद तो आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रणवध्वनी घुमतो आहे. त्याच्यामध्ये आपला स्वर अगदी अलगद मिसळायचा आहे. कसा मिसळायचा आहे तर आपला सूर अगदी अलगद, म्हणजे त्या शांत निनादावर चरा सुद्धा पडायला नको. हे विराट चक्र हे लयबद्ध रीतीने सुरू आहे. एवं प्रवर्तितै चक्र न अनुवर्तयतीह यः. या चक्राच्या गतीला जो बाधा आणतो, जो विरोध करतो, जो अडथळा आणतो, त्याला म्हटलेलं आहे अघायुरेंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. तो व्यर्थच जीवन जगतोय. मग आपल्याला काय करायचंय, या प्रकृती आणि पुरुषाच्या तालामध्ये आपला ताल मिसळायचा आहे. त्या ओंकारामध्ये आपला एक ओंकार मिसळायचा आहे. या चक्रामध्ये मी अगदी लहानसा घटक असेल, पण मला ह्या
माझं जे कर्तव्य कर्म आहे ते उत्तम रीतीने आचरण करायचे. असं हे गीता खरं म्हटलं ना तर हे उत्कृष्ट असं आध्यात्मिक मानसशास्त्र आहे. गीता हे दुसरं काहीच नाही आहे. म्हटलं तर व्यवस्थापनशास्त्र आहे, म्हटलं तर तत्त्वज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे, उपनिषदांचं सार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मानसिक परिवर्तन झालेलं आहे अर्जुनाचं. त्यामुळे आध्यात्मिक मानसशास्त्र या दृष्टीने जर का या अष्टधा प्रकृतीकडे पाहिलं तर भगवंतांनी किती कौशल्याने हे सगळं काम केलेलं आहे. एखादा सर्जन असावा ना, एखादा शल्यविशारद असावा, त्यांनी जितक्या कुशलतेने एखादं ऑपरेशन करावं तसंच भगवंतांनी ह्या सगळ्या अष्टधा प्रकृतीचं एक सुंदर रीतीने विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे हे सगळं करत असताना अर्जुनाचा अहंकार तर गेला पाहिजे पण अस्मिता मात्र टिकून राहिली पाहिजे. हे कौशल्याचं काम आहे आणि हे भगवंतांनी किती कुशलतेने केलेलं आहे. कारण ही सगळी परा आणि अपरा प्रकृती यांना गुंफणारं याच्यातलं जे चैतन्य तत्व आहे आणि तेच अतिशय श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. एकूणच प्रकृती पुरुष काय किंवा अगदी आत्ता व्यवहारातले स्त्री पुरुष काय या सगळ्याचं जे मिलन आहे ना ते आध्यात्मिक पातळीवर व्हायला पाहिजे. पुरुष प्रकृतीचं जसं परब्रह्मापासून ही माया निर्माण झाली, मायेपासून ही पुरुष प्रकृती निर्माण झाली वगैरे वगैरे आपण बघितलं. हे आध्यात्मिक पातळीवर मिलन असेल ना तर मग त्याच्यातनं पूर्णता मिळते, आनंद मिळतो. त्याच्यामुळे विकाराचं रसामध्ये निर्माण होतं, विकाराचं रसामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे बघा ना, काम हा विकार आहे पण शृंगार हा रस आहे. त्या रसाचा आनंद घेता यायला पाहिजे. म्हणजेच विश्वातली विविधता जी आहे ती प्रकृती पुरुष या आदी द्वंद्व आहे. हे आदी द्वंद्व आहे. आदी म्हणजे अतिशय सुरुवातीचं आहे आणि त्याच्यातनं झालेला हा विकास आहे, हा क्रमविकास आहे. आणि ह्याच्यात ह्या प्रकृती पुरुषाचं ह्या अष्टधा प्रकृतीचं नीटपणाने जाणून घेतलं तर ह्याच्यातनं कितीतरी आपल्याला नवनवीन गोष्टी, नवनवीन रत्न, नवनवीन खजिना सापडत जाणार आहे. गीता हा रत्नाकर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं रत्न शोधाल तेवढी सापडणार आहेत, नित्य नूतन. की कालपर्यंत मी वाचत होते, आज मला त्याच्यातलं नवीनच कळते. असं रोज 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 घडत जाणार आहे. अशा या गीतेचा आपण वेगवेगळ्या अंगानी, वेगवेगळ्या विषयाच्या अंगानी अभ्यास करतोय. मला पूर्ण कल्पना आहे गीतेमध्ये इतकं विषयांचं वैविध्य आहे आणि इतकी ही नित्य नूतन गीता आहे की खरं म्हटलं तर आयुष्यभर बोललं तरी कमी पडेल. मला माझ्या मर्यादांचीही जाणीव आहे. मला माहिती आहे की माझा एवढा अभ्यासही नाही आहे, माझा एवढा अधिकारसुद्धा नाही आहे. पण तरीसुद्धा ही गीता मला माझी आपली वाटते. गीता ही माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता असं मी माझी ही भूमिका आहे. त्यामुळे मी वेगवेगळ्या विषयांवर, जसं आपण त्रिगुणात्मिका प्रकृती पाहिली तशीच ही अष्टधा प्रकृती बघितली, अशाच अनेक विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत आणि आणखीन काही काही जाणून घेणार आहोत. कारण खूप रत्न आहेत. हो, खरं म्हटलं तर किती बोलावं तेवढं या गीतेबद्दल कमी आहे. पण आत्ता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.